तर पुण्यामधली सगळी दृश्य आपण बघत होतो आणि पुढची बातमी बघायची आहे भंडाऱ्यामधली। भंडाऱ्यामध्ये 24 तासांपासून पुराच्या विळख्यामध्ये सापडलेल्या आसगावमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। ग्रामस्थांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे या सगळ्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। विद्यार्थ्यांची पुस्तकं, शालेय प्रमाणपत्र हे सगळं आता पुराच्या पाण्यामध्ये भिजलंय। व्यापाऱ्यांचं साहित्याचं मोठं नुकसान झालंय। या पुरामध्ये आसगावामधील बोटावरती मोजण्या इतकी घरं सोडली तर अख्खं गाव पाण्याखाली गेलेलं आहे। दरम्यान सध्या पूर ओसरलेला दिसतोय, मात्र ग्रामस्थांचं जे नुकसान झालंय ते भरून निघणार नाहीये। पक्षे तेही वाहून गेले, काही आहेत पाकिट वगैरे आम्ही जमा करून ठेवला, फक्त तेलाचे डबे आणि ते पाकिट, साखर, मैदा, खालचा पूर्ण गेला जोपर्यंत पाणी होतं तोपर्यंत। 2 दिवसाच्या पावसामुळे इथे पूर आलं, त्याच्यामुळे काही कल्पना नव्हती पूर येईल म्हणून, आणि त्याच्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे ओले झाले आणि अन्नधान्याची नासाडी झाली। अचानकपणे मुसळधार पाऊस आला आणि एका वेळी लगेच 1-2 तासामध्ये 4 फूट पाणी दुकानमध्ये दिसलं। कुठलाही साहित्य काढायला वेळ मिळाला नाही आणि जवळपास माझा खते, कीटकनाशके, बियाण्यांचा 50 लाखाच्या वरचा स्टॉक पाण्यात वाहून गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।